अमरावती शहरात नेहमी घडत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाने आता भीतीचे वातावरण पसरत आहे. खुलेआम जीवघेणे हल्लेसह घरफोडीचे सत्र घडत असताना आता सोमवार 15 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता दरम्यान खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत भाजी बाजार परिसरात क्षुल्लक कारणावरून एकाची निर्गुण हत्या करण्यात आली. चाकूने सपासप 12 ते 15 घाव करून पवन पंजाबराव वानखडे वय वर्ष 50 खरकाडीपुरा याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण खोलापुरी गेट भाजी बाजार परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार पवन पंजाबराव वानखडे हा मालमत्ता आणि व्याजाचा व्यवहार करीत होता. दरम्यान जुन्या विवादातून आरोपी आणि मृताच्या कुटुंबात सतत भांडण सुरू होते. सोमवारी संध्याकाळी मृतक पवनचा मुलगा विनीत व आरोपीमध्ये वाद निर्माण होऊन आरोपी वैभव गणेश पात्रे, साहिल हिरापूरकर, विशाल ढोले आणि शुभम ढोले यांनी येऊन पवनच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर सुमारे 12 ते 15 वेळा चाकूने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणाची माहिती मिळताच मृतकाच्या नातेवाईक व समर्थकांनी भाजी बाजार परिसरात रस्त्यावर चांगलाच रोष व्यक्त केला. परिसरातील दुकाने जबरदस्तीने बंद करण्यात आली. या दरम्यान एका व्यावसायिकाने विरोध केला असता त्याचे डोके फोडण्यात आले. वेळीच खोलापुरी गेट पोलीससह अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त लावल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी मारेकरू आरोपी वैभव गणेश पत्रे, साहिल हिरापूरकर, विशाल ढोले आणि शुभम ढोले या चौघांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.